आज आपण अगदी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि खूपच स्वादिष्ट अशी बासुंदी बनवणार आहोत। ही रेसिपी इतकी सोपी आहे की एकदा करून पाहिली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल। तर चला सुरुवात करूया। सर्वप्रथम एका जाड बुडाच्या भांड्यात 2 वाट्या दूध घ्या। आता गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि दूध सतत एकाच दिशेने हलवत राहा। हे करताना घाई करू नका। साधारण 10 मिनिटे दूध सतत हलवत राहायचं आहे। दूध सतत हलवल्यामुळे ते भांड्याला चिकटत नाही आणि खाली लागण्याची शक्यताही कमी होते। त्यामुळे वेळोवेळी नव्हे तर सतत हलवत राहणे गरजेचं आहे। दुधाला हळूहळू हलका ब्राऊनसर रंग येऊ लागेल। हा रंग येईपर्यंत दूध एकाच दिशेने हलवत राहा। त्यामुळे बासुंदीला छान चव आणि सुंदर रंग मिळतो। दूध घट्ट झाल्यानंतर आता त्यामध्ये बदाम आणि काजूचे बारीक तुकडे घालायचे आहे। ड्रायफ्रुट्समुळे बासुंदीची चव वाढतेच, तसेच प्रत्येक घास अधिक रिच आणि स्वादिष्ट लागतो। सर्व साहित्य दुधामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहे। यानंतर 6 ते 7 पेढे कुस्करून दुधामध्ये घालायचे आहे। पेढ्यांमुळे बासुंदीला मस्त गोडवा, क्रीमी टेक्स्चर आणि अप्रतिम फ्लेवर मिळतो। पेढे पूर्णपणे विरघळूपर्यंत पुन्हा एकदा सतत एकाच दिशेने हलवत राहायचे आहे। आता पुन्हा साधारणपणे 5 ते 10 मिनिट सतत आपण हलवून घ्यायचे आहे। दूध हळूहळू घट्ट होईल आणि बासुंदीला छान क्रीमी टेक्स्चर येईल। आपण आधीच पेढे घातले आहेत, त्यामुळे आता फक्त 1 चमचा साखर घालून सगळं छान एकजीव करून घेऊया। दुधाला घट्टपणा आला की गॅस बंद करा। आणखी एक टीप, बासुंदी थंड झाल्यावर अजून थोडी घट्ट होते, त्यामुळे गॅस बंद करताना ती खूप जास्त घट्ट करू नका। तर तयार आहे आपली मस्त क्रीमी आणि स्वादिष्ट बासुंदी। तुम्ही ही बासुंदी गरम किंवा फ्रीजमध्ये थंड करूनही सर्व करू शकता। वरून थोडे बदाम, काजू किंवा पिस्त्याचे काप घातले तर तिची चव आणि लुक दोन्ही आणखी छान दिसतात। जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा। आणि अशा सोप्या व चविष्ट रेसिपींसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन आणि भन्नाट रेसिपींसोबत। तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घ्या। थँक्यू।